सोलापुरात एका विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सकाळी अंघोळीनंतर कपडे बदलण्यासाठी खोलीत गेलेली विवाहित महिला अर्धा तासानं गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्यानं एकच खळबळ उडाली। गुरुवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। दक्षिण सोलापुरातील विंचूरमध्ये घडलेल्या या घटनेमागचं कारण मात्र समजू शकलं नाही। प्रतिज्ञा बिराजदार असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे। प्रतिज्ञा हिनं सकाळी नेहमीप्रमाणे अंघोळ केली आणि कपडे बदलण्यासाठी स्वतःच्या खोलीत गेली। तिनं दार लावून घेतलं। अर्ध्या तासानं घराच्या गच्चीवर लहान बाळाला खेळवणारा तिचा पती सचिन बिराजदार खाली येऊन पाहतो तर दार बंद होते। सचिननं 2-3 वेळा ठोठावलं तरी उघडलं नाही, त्यामुळे त्यानं भावाला बोलावलं। खिडकीतून पाहिलं असता प्रतिज्ञानं साडीनं बेडवरील अँगलला गळफास लावल्याच्या स्थितीमध्ये दिसली। दोघांनी तातडीने दरवाजा तोडून प्रतिज्ञाला खाली उतरवलं। सरपंच बाळू पाटील यांच्या मदतीनं प्रतिज्ञाला उपचारासाठी सोलापूरकडे नेण्यात येत होतं, मात्र जाताना वाटेतच प्रतिज्ञाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। शवविच्छेदन करून प्रतिज्ञाचा मृतदेह नातलगाच्या ताब्यात देण्यात आलाय। त्यानंतर संध्याकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। सचिन बिराजदार यानं घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। PSI चव्हाण आणि हवालदार मुलानी तपास करतायत।